तालुक्यातील रुई परिसरात पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केलं असून शेतकरी आणि ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झालेत. पाण्याअभावी शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना जनावरांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. खडकवासला कालव्यातून आवर्तनाच्या तातडीच्या मागणीची अंमलबजावणी करावी यासाठी 6 मे रोजी रुई विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी एकत्र आले होते. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून दिनांक 8 मे रोजी डाळज नंबर 2 या ठिकाणी पुणे सोलापूर हायवे बंद करण्याचा इशारा इंदापुरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. ओढे, नाले, विहिरी तसेच विंधन विहिरी पूर्णतः कोरड्या पडल्यानं शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. उन्हाच्या कडाक्यामुळे ऊसासह इतर पिके डोळ्यांसमोर जळून खाक होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके वाचवण्याचा शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरला नाही. शेजारील तालुक्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असताना इंदापूर तालुक्याच्या वाट्याचं पाणी कुठं जातं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. खडकवासला कालव्याच्या पाण्यावर इंदापुरातील संपूर्ण भाग अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी अडचणीत असताना लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे असा आरोप करण्यात आलाय. प्रशासनानं वेळेवर लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती असं देखील शेतकऱ्यांचं मत आहे. न्यूज रिपोर्टर महेश गडदे, आज 24 तास, इंदापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.